अख्खू महाराष्ट्राकडे वळतोय। सविस्तर बातम्या, ब्रेकिंग न्यूज सगळं काही बघणार आहोत। सुरुवात हेडलाईन्सनी। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। पुणेकरांना मोफत बस आणि मेट्रो सेवा देणार। पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त जाहीरनाम्यामध्ये अजित पवारांची मोठी घोषणा। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र, मात्र दोघांनीही संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये एकमेकांशी बोलणं टाळलं। स्थानिक प्रश्न लक्षात घेऊन वेगवेगळ्या आघाड्या आणि युती झालेल्या आहेत। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये अजित पवारांचं मोठं विधान। राऊत आता म्हणाले तपोवनातली झाडं इथे त्यांना छटायची त्या महाजनना। अहो लाकूड तोड्या बरा होता। नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा करणारे देवेंद्र फडणवीस सत्ता आल्यानंतर नाशिककडे फिरकलेच नाहीत। राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर आरोप। दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप परत फिरकलाच नाही। दत्तक घेण्याची घोषणा करणारे फडणवीस सत्ता आल्यानंतर नाशिककडे फिरकलेच नाहीत। राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंची धडाडणार तोफ। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर उद्धव ठाकरेंची जाहीर सभा। काँग्रेस सोबत युती केली तर आमच्यावर हिंदुत्व सोडल्याची टीका करता, मग अकोट आणि अंबरनाथमध्ये तुम्ही काय सोडलं? उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। एकोणीसशे 52 साली स्थापना झालेला पक्ष दुसऱ्यांची पोरं भाड्यानं घेतो। राजकीय फोडाफोडीवर ठाकरे बंधूंचा प्रहार। इलाका किसी का भी हो, धमाका हम ही करेंगे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना जोरदार टोला। बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। एक सविस्तर आणि महत्त्वाची बातमी पाहूया। राष्ट्रवादीचा पुण्यासाठी जाहीरनामा आज प्रकाशित होणार आहे। दोन्ही राष्ट्रवादीचा एकत्र जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार आहे। दोन्ही राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार आहेत। दोन्ही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पुण्यासाठीचं विजन मांडण्यात येणार आहे। यासाठी यावेळी सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, अमोल कोल्हे एकाच मंचावर असणार आहेत। तर आपण पाहतोय की राष्ट्रवादीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे। दोन्ही राष्ट्रवादीचा एकत्र जाहीरनामा प्रकाशित होणार आहे। यावेळी एकाच मंचावर अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आपल्याला पाहायला मिळणार आहेत। या बातमी संदर्भात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडून। अभिजित, काय माहिती सांगाल? मोठी बातमी आहे। आरती 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट पडली त्यानंतर दोन्ही पक्ष वेगळे झाले आणि आता या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे दोन्ही पक्ष पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत एकत्रित निवडणूक लढवत आहेत। आणि पुणे शहरासाठीचा आज या दोन्ही पक्षाचा एकत्रितरित्या जाहीरनामा जो आहे तो या पुण्यातल्या क्लार्क्स इन, तरोडे क्लार्क्स इन हॉटेलमध्ये बाहेर जो आहे तो प्रसिद्ध होणार आहे। माझ्या मागे तुम्ही पाहताय की याच ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा जो आहे तो पार पडणार आहे। आणि या जी स्क्रीन मंचावरती लावण्यात आलेली आहे त्यावरती शरदचंद्र पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांचे फोटो आहेत। दोन्ही पक्षाचे सिम्बॉल्स म्हणजे घड्याळ आणि तुतारी
हे दोन्ही सिम्बॉल्स स्क्रीनवरती ठेवलेले आहेत आणि पुण्यासाठी हमीपत्र नावानं एक जाहीरनामा जो आहे तो होणार आहे. एक अलाराम 5 काम अशी नवी योजना अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी सुरू केलेली होती आणि आम्ही एकत्रितरित्या जाहीरनामा करू. खरं तर सुप्रिया सुळे आज पहिल्यांदाच पुणे महानगरपालिकेच्या प्रचाराच्या रणांगणात उतरताना पाहायला मिळत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवारांनी पुणे शहर असेल, पिंपरी चिंचवड शहर असेल, सभा, रॅली, प्रचार शो, अनेक बैठका अजित पवारांनी घेतल्या होत्या. दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना संबोधित अजित पवारांनी केलं होतं. पण आज सुप्रिया सुळे पहिल्यांदाच पुण्यात येत आहेत. हे हमीपत्र जे आहे ते करणार. सुप्रियाताई आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याशी काही जाणून घेण्याचा प्रयत्न. ताई, दादांसोबत स्टेज शेअर करताय. पहिल्यांदा पुण्यात नाही. नाही आज दादांसोबत स्टेज शेअर करताय. 2.5 वर्षांनी पहिलं नाही, मध्ये केला होता नाही, पण आज पत्रकार परिषदेच्या निमित्तानं हा शो. आमचा सुप्रियाताई इथं पोहोचलेल्या आहेत. आपण पाहतोय की स्टेजवरती थोड्याच वेळात पत्रकार परिषदेला सुरुवात होत आहे. आरती, आणि काय नेमकं जाहीरनाम्यात राष्ट्रवादीचे असेल, पुण्यासाठी कुठलं हमीपत्र अजित पवार आणि सुप्रिया सुळे देतात हे पाहणं महत्वाचं आहे. सुप्रिया सुळे नुकत्याच या ठिकाणी पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री अजित पवार येतील आणि दोन्ही पक्षाचे जे 2 खासदार आहेत, अमोल कोल्हे आणि सुनेत्रा पवार, हे देखील या ठिकाणी येतील आणि या जाहीरनाम्यातून पुणेकरांना काय आश्वासित करतात हे दोन्ही नेते. खरं तर अनेक वर्षानंतर हे दोन्ही नेते एकाच मंचावरती येत आहेत आणि पुणे महानगरपालिकेसाठी जवळपास 165 उमेदवार आहेत. त्यापैकी 130 पेक्षा अधिक उमेदवार जे आहेत ते दोन्ही पक्षाचे, म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे आहेत. आणि आता या हमीपत्रात नेमकं काय समोर येतं आणि अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्रित काय संबोधित करतात पुणेकरांना हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आरती. नक्कीच अभिजित, दोन्ही नेते एकत्र येत आहेत. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यामध्ये काय बोलणं होईल हेही पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. पुढच्या बुलेटिनकडे वळूया. महत्वाची बातमी. छत्रपती संभाजीनगरमधून महत्वाची बातमी समोर येते. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या विशाल मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. या सभेत शहरासाठीचा वचननामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या सभेसाठी शिवसेना उभाटा पक्षाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी शिवसेना उभाटा पक्षाकडून 97 शिवसैनिकांचे शिलेदार मैदानात उतरले असून 3 उमेदवारांना पक्षाने पुरस्कृत केलंय. पुढची महत्वाची बातमी पाहूया. ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा नाशिकमध्ये पार पडली. नाशिकच्या अनंत केनेरे मैदानात या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राज ठाकरेंनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर या सगळ्यावर भाष्य केलेलं आपल्याला पाहायला मिळते. मनसेची नाशिकमध्ये सत्ता असताना केलेल्या सगळ्या कामांचा पाडा राज ठाकरेंनी यावेळी वाचला. कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या झाडांच्या कत्तलीवरही त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. तर याच सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यासह विविध मुद्द्यांवर भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार घणाघात केलाय. मागे एकदा मी म्हटलं होतं ना, इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना की कोणाच्या सवट्या कोणाच्या भोगात आहेत तेच कळत नाही. प्रत्येकाला विचार लागतं, आज कुठे. काही जण तर वेडे पिसे झालेत, वेडे पिसे. म्हणजे 52 साली जन्माला आलेला एक पक्ष, 52 साली जनसंघ नावाने, त्यांना 2026 ला पोरं भाड्याने घ्यावी लागतात. तुमचे कार्यकर्ते, तुमची माणसं तुम्ही उभी केली होतीत ना, मग दुसऱ्यांची कशाला कडेवर घेऊन नाचताय. म्हणजे आमचे मित्र आता संजय राऊत आता म्हणाले तपोवनातली झाडं इथे त्यांना छटायची आहेत त्या महाजनना. अहो, लाकूड तोड्या बरा होता, पण झाडं पण छाटायची ना. पण झाडं छाटायच्या अगोदर स्वतःच्या पक्षामधले कार्यकर्ते छाटले. या पक्षामधली लोक छाटली पहिली, बाहेरून झाडं मागवली आणि ती आता पक्षात लावतायत. फडणवीस आले
आणि म्हणाले मी नाशिक म्हणे मी दत्तक घेतो. आणि त्या सगळ्या गोष्टींना नाशिककर भुलले आणि आम्ही जी कामं करून ठेवली होती ती सगळे विसरले. आणि दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप परत फिरकलाच नाही. आज शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातामध्ये तुम्ही आज सत्ता देऊन बघा, तुम्हाला नाशिकमध्ये पुन्हा चमत्कार घडवल्याशिवाय मी राहणार नाही. हे सगळे इथे बसलेले सगळे जे आज उमेदवार आहेत, उद्याचे सगळे नगरसेवक असतील, पण सगळे जण तुम्ही जर ताकदीने आज उभे राहिलात आमच्या पाठीशी आणि बाकीच्या चप्पे काढत लात घातलीत, तो समोर बोर्ड दिसतोय मला तिकडे क्रिकेटचा, त्याच्यावर लिहिले टोटल. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे नगरसेवक किती निवडून येणार, मला तिकडे 100चा आकडा पाहिजे मला त्या बोर्डावरती. अरे ज्यांना राजकारणामध्ये पोरं होत नाही त्यांना आमची पोरं दत्तक घ्यावी लागतायत. हे काय शहर दत्तक घेणार? म्हणून मोहन भागवतांना टाओ फोडावं लागतोय, अपत्य वाढवा, अपत्य वाढवा. अहो अपत्य वाढवा म्हणजे तुमचे राजकारणातले अपत्य वाढवा, नुसती अपत्य नका वाढवू. खायला खाळ आणि भुईला भार. मोहन भागवतांचं तेवढं तरी ऐका.